मला माहीत होतं की तुम्ही इथे येणार. आपल्या चरणांना स्पर्श करून अपार आनंदाची अनुभूती होत आहे. मला आदेश द्यावा कशा प्रकारे मी आपली सेवा करून धन्य होऊ शकेन. शिर्डी आणि जवळपास राहणाऱ्या लोकांच्या वेदना, त्यांची दुःख, त्यांच्या रोगांना दूर करण्यासाठी तुमच्या या वनस्पतींची गरज आहे. माझ्याकडे जे काही आहे त्याला आपल्या सेवेत समर्पित करतो साई. तुमच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. प्रयत्न करा की उद्या गावात जी पूजा आहे तिच्या आधी परत याल. हो, मी सामान विकून लवकरच परतेन. तू काळजी करू नकोस. कुठे चाललायस काशीराम? नगरमध्ये मोठा बाजार भरणारे सरकार, तिथेच जातोय. तुझ्या व्यापाराची फारच काळजी आहे तुला. शिर्डीची काही चिंताच नाही. सरकार, व्यापार करणं तर व्यापाराचा धर्म आहे. धर्मावर आम्हास उपदेश करत आहेस तू काशीराम? आम्ही ठरवलं तर शिर्डीच्या बाहेर पाऊलही ठेवू शकणार नाहीस तू. क्षमा सरकार, तुम्हाला क्रोधित करण्याचा माझा हेतू नव्हता. सरकार, यज्ञासाठी ज्या वर्गणीची मागणी करण्यात आली आहे मी आज संध्याकाळीच पाठवून देईन सरकार. काशीरामच्या वाटची वर्गणी आम्ही आत्ताच वसूल करतो. काय सरकार, काय म्हणणं आहे तुमचं? फारच उत्तम विचार आहे. हरिओम. सरकार, सरकार, हरिओम. आतासाठी एवढं पुरेसं आहे. उरलेली वर्गणी घरातून घेऊन येऊ. काशीराम, जाण्याची परवानगी देतोय. परतल्यावर भेट देण्यास विसरू नकोस, नाहीतर फारच दुःख होईल आम्हास. हो सरकार. हरिओम. जंगलातून चाललायस ना काशीराम? सांभाळून जा हो. मी ऐकलंय लुटारूंची एक टोळी आहे तिथे. त्यांना जे सामान दिसतं लुटून नेतात हो. अहो ऐका ना, नका जाऊ. माझ्या मनाची घालमेल होते. जोखीम तो घ्यावीच लागेल गोदा. हा बाजार वर्षातून एकदाच लागतो. व्यापाराची चांगली संधी आहे. हे खंडोबाराय, यांचं सर्व अडचणीत रक्षण करा. लोकांनी जंगलातून येणं जाणं बंद केलं तर आपल्यासारख्या लुटारूंचं काय होणार? सकाळपासून कोणी हाती नाही लागला. तर आज कोणी सापडला नाही तर आपल्याला बाहेर जाऊन गावच लुटावे लागतील. तुम्ही जर तुमचं तोंड बंद ठेवून लक्ष ठेवलं असतं ना तर 2 दिवसांपूर्वी जी चूक झाली होती ती नसती झाली आता. आपल्या हातून जर लोक असे सहज निसटून गेले तर आपला वचक कसा राहील? कुठे चाललास? पुढे तेच जाऊ शकतात ज्यांची कर्म चांगली आहेत. भेटवस्तू आणली आहे सरकारांसाठी आणि तुमच्यासाठी पण. कर्म चांगले नाही तर काय झालं अंताजी? आपल्यासाठी भेट तर आणली आहे ना. आण. द्या. जा हो, आज जा. सावकाश जा. हा.
कोणी त्या वैराग्याचा विषय तर नाही काढला ना? नाही सरकार, सर्वांमध्ये आता पूजा आणि यज्ञाची चर्चा आहे. सर्वांनी वर्गणी दिली आहे ना. अरे मी म्हणालो होतो ना, लोक फार स्वार्थी असतात. स्वतःवर आलं की इतरांबद्दल विचार करीतच नाहीत. आपण महान आहात सरकार. पूर्ण शिर्डीचे एकमेव तारणहार आपणच तर आहात. अरे अरे अंताजी, हे काय करताय तुम्ही? या महापूजेसाठी लागणारी सामुग्री सर्वात जास्त यांच्याच घरातून तर आली आहे. मग प्राधान्य तर यांनाच द्यायला हवं ना. यावं आणि आज जावं. म्हणायला पूर्ण गावची पूजा आहे. सगळी सामग्री आपल्या घरातून लुटून आणली आहे. पाप कुणाचं आणि प्रायश्चित्त आम्हाला. चल. आपल्या भूमीला पवित्र ठेवणं आमचा धर्म आहे. तंत्र मंत्र जादू टोणा करणारे शिर्डीत येत जात असतात, परंतु शिर्डीने कोणासही थारा दिला नाही. या भूमीला शापित अपवित्र होऊ दिलं नाही. पण कालानुपरत्वे इथे अधर्म प्रबळ. या भूमीला नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त करण्यासाठी आज आपण अग्निदेवास प्रसन्न करू, म्हणजे त्यांनी आपलं गाऱ्हाणं देवतांपर्यंत पोहोचवावं आणि देवतांनी या भूमीला पुन्हा पवित्र करण्याची कृपा करावी. हरि ओम. गावकऱ्यांच्या समोर साईचं नाव घेत नाहीयेत, पण मला माहिती तुम्ही कोणाबद्दल बोलताय ते. तो ढोंगीही नाहीये आणि तो शिर्डी सोडून पळालाही नाहीये. साईने मला एक वचन दिलं होतं आणि तो नक्कीच परत येईल. हा तर फकीर वाटतोय. याच्याकडे काय मिळणार? हल्ली फकीरच बरंच काही लपवून ठेवतात. याच्याकडे काही ना काही नक्की मिळणार. जर नाही मिळालं तर मरेल बिचारा. याला मारून काय उपयोग? भीती. लोकांना संदेश मिळणं आवश्यक आहे की जेव्हा लुटारू भेटतील त्यांच्यापासून वाचण्यासाठी त्यांच्या हातात धन असलं पाहिजे. त्यानंतर जो कोणी इथून जाईल रिकाम्या हाती जाणार नाही. चला. काय झालं बायसा? तुम्ही बरे आहात ना? माहित नाही, माझ्या जीवाची घालमेल होती. असं वाटतंय जसं काहीतरी अमंगळ घडणार आहे.
कुठे हरवलात तुम्ही? हरवला तर तू आहेस. लुटारू राणाच्या क्षेत्रात आलायस. असं काय पाहतोस रे? राणा दरोडेखोराचं नाव नाही ऐकलंस? तेव्हाच तर मारायला आलायस इथे. नवीन दिसतोयस इथे. मी तर नेहमी इथेच असतो. असं तरी लुटारू राणाचं नाव नाही ऐकलंस? लुटारू राणा या जंगलाचा राजा आहे, राजा. आणि तोच ठरवतो की या जंगलात कोण जगणार आणि कोण मरणार. लोक त्यांच्या नावाने चळा चळा कापतात. चल काढ, तुझ्याकडे जे काही आहे ते समोर ठेव. देण्यासाठी अमूल्य धन आहे माझ्याकडे, पण ते असं समोर ठेवता येत नाही. त्याला स्पर्शही करता येत नाही. त्याला पाहता येणंही शक्य नाही. त्याचा फक्त अनुभव घेता येतो. आत्मसात करावं लागतं. दगडू सर्जा, घेऊन ये त्याला. घ्या, आलो बोलावणं. आमच्या सरदारांचं बोलवणं म्हणजे यमाचं बोलवणं. चलो. पूजेची तयारी झाली आहे. यावे, आसन ग्रहण करावे. ओढ्याच्या काठी फेकून द्या या दोघांना. जनावर पाण्याबरोबरच पोटभर जेवून घेतील. या जंगलामध्ये रक्त आणि वेळ फक्त राणाच्या इच्छेने वाहते. नजर खाली कर. साई, नक्की माझी ही जीवाची घालमेल साईसाठी आहे. खंडोबा राया, माझ्या मुलाचं रक्षण कर. आपल्या सत्याच्या प्रकाशाला भीतोस की असत्याच्या अंधाराला? एक तर तू बुद्धही नाहीस आणि मी अंगुलीमालही नाही. तुला माहित आहे तू कोण आहेस? ऐकलं नाहीस तू? मी या जंगलाचा राजा आहे. पण या जंगलामध्ये तुझ्याही पेक्षा एक मोठा राजा आहे राणा. या जंगलामध्ये अजूनही कोणी राजा आहे? आणि तुझ्याही पेक्षा अधिक बलशाली. जर ही गोष्ट खरी असेल तर मी तुम्हा सर्वांना मारून टाकेन.
नाही नाही सरदार, असं होऊच शकत नाही. या जंगलात तुमच्याशिवाय दुसरा राजा असूच शकत नाही. जंगलातलं प्रत्येक पान तुमच्या नावानं थरथरतं. माझ्या माणसांना या जंगलाचा काना कोपरा माहितीये. पण जर तू कोणाला ओळखत नाहीस तर याचा अर्थ असा नाही की तो अस्तित्वातच नाही. बरं, मग आज भेट घडव आमची. कुठे आहे तो? इथेच, आपल्या अगदी जवळ. हा कसला राजा आहे हा? जो दिसतच नाही. तू तुझे डोळे बंद कर आणि त्याला मनापासून आठव. तो नक्की दिसेल. खेळ खेळतोयस आमच्याशी? नाही राणा, मी खरं बोलतोय. तू तुझे डोळे बंद कर आणि त्याची मनापासून आठवण काढ. तो नक्की दिसेल. ठीक आहे, तुझ्या मरणाआधी हा खेळही खेळून घेऊ. सगळ्यांचं खूप मनोरंजन होईल. तसही तुझ्याकडे देण्यासाठी काही नाही. मी माझे डोळे बंद करतो. माझ्या मनाच्या नजरेने जर तो राजा दिसला तर फारच छान. परंतु जर तो राजा दिसला नाही तर मी तुझा गळा कापून टाकीन. कुठे तुझा राजा? मला दिसत का नाही तो? मला घाबरून लपलाय वाटतं. समोर नाही येतय तो. मला मूर्ख बनवण्याच्या तुझ्या प्रयत्नामुळे तुझा गळा कापला जाणार आहे. ही काय उगाच झाडं झुडपं दाखवतोयस? तू खेळ हरलायस, त्यामुळे याची शिक्षा मिळणार आहे तुला. हा फकीर तर असा उभा आहे जणू काही याला काही होतच नाहीये. राणाच्या कुऱ्हाडीचा कोणाला स्पर्श झाला तरी रक्ताचे पाट वाहतात. परंतु याच्या शरीरातून रक्ताचा एकही थेंब कसा नाही वाहिला? तही तुझं नाही आणि काळही तुझा नाही. माझ्या फक्त एका इशाऱ्याची कमी आहे. आता बोल, राजा कोण आहे? शस्त्राच्या जोरावर जो राज्य करतो त्याला राजा नाही म्हणत राणा. राजा तर तो आहे जो आपल्या प्रजेची सेवा करतो, त्यांचं रक्षण करतो. भयभीत नाही तर आपल्या प्रजेला भयमुक्त करतो. त्यांच्याकडून काही घेत नाही तर आपलं सर्व काही आपल्या प्रजेला देऊन टाकतो. आणि माहित आहे राणा, खरा राजा तर आपल्या प्रजेच्या सुखाचं श्रेयही घेत नाही. कारण तो त्याला आपलं यश नाही, आपला धर्म मानतो. उपदेश देऊन दिशाभूल करू नकोस. तू म्हणालास की या जंगलात एक राजा आहे. असेल तर तो दिसत का नाही मला? आपल्या माणसांची एक अडचण आहे राणा.
माहित आहे काय? आपण तेच पाहतो जे आपल्याला पाहायचं असतं. जेव्हा तुला या जंगलाच्या राजाला पाहायचं होतं, त्याला शोधायचं होतं, तेव्हा तू अहंकारी नजरेने पाहिलंस, द्वेषाच्या नजरेने पाहिलंस, आव्हानाच्या नजरेने पाहिलंस. पण ज्या राजाबद्दल मी बोलतोय त्यात अहंकाराचा गंधही नाही, द्वेष त्याच्यात अजिबात नाही. तर मग तो तुला कसा दिसणार? आदर्श राजा तो असतो ज्याची करुणा, ज्याचा चांगुलपणा, ज्याचं प्रेम राज्याच्या कणाकणात, प्रजेच्या उद्धारात स्पष्ट दिसून येतं. जो प्रजेचा सन्मान, प्रजेची सुरक्षा, प्रजेच्या सुखात स्पष्ट प्रतिबिंबित होतो, परिभाषित होतो, तोच राजा असतो. म्हणून तू जेव्हा या जंगलाच्या राजाला पाहण्याचा प्रयत्न केलास, तेव्हा तो तुला या जंगलातील झाडं, झुडपं, पक्ष्यांच्या स्वच्छंद विहारात दिसला, त्यांच्या रूपात दिसला. आणि तू या जंगलची देवता, वनदेवतेचं वैभव पाहूनही पाहू शकला नाहीस. सांग राणा, दोष कोणाचा आहे? पाहणाऱ्याचा की दिसून येणाऱ्याचा?